मित्रांनो, प्रेम आणि लग्न यामध्ये नेमका फरक काय असतो? प्रेमात आपण एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी पाहतो, पण लग्नानंतर आपल्याला तिच्या सगळ्या सवयी, विचार, स्वभाव आणि जीवन जगण्याची पद्धत स्वीकारावी लागते. म्हणूनच अनेक लोक प्रेमात यशस्वी असतात, पण लग्नानंतर आनंदी राहत नाहीत, कारण त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य गोष्टी तपासल्या नसतात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणत्याही स्त्रीची टीका करण्यासाठी नाही किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी नाही. हा व्हिडिओ फक्त एक गोष्ट समजावून सांगण्यासाठी आहे की लग्न हा आयुष्यभराचा निर्णय असतो आणि हा निर्णय घेताना भावना जितक्या महत्वाच्या असतात तितकाच महत्वाचा असतो समजूतदारपणा. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नाच्या आधी पुरुषांनी स्त्रियांच्या कोणत्या 8 गोष्टी नक्की तपासल्या पाहिजेत. आणि शेवटची गोष्ट अशी आहे की अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण नंतर त्याच गोष्टीमुळे सर्वात जास्त समस्या निर्माण होतात. गोष्ट क्रमांक 1, तिचा स्वभाव रागाच्या वेळी कसा असतो. मित्रांनो, एखादी व्यक्ती आनंदी असताना कशी वागते हे पाहून तिचा खरा स्वभाव समजत नाही. खरा स्वभाव दिसतो जेव्हा ती रागावलेली असते, कारण आनंदाच्या क्षणी प्रत्येक जण चांगला असतो, पण मतभेद झाल्यावर, वाद झाल्यावर, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर तेव्हा ती कशी प्रतिक्रिया देते हे खूप महत्वाचं असतं. ती प्रत्येक गोष्ट मोठी करते का, अपमानास्पद भाषा वापरते का, किंवा शांतपणे संवाद साधते. लक्षात ठेवा, लग्नानंतर मतभेद होणारच, पण ते मतभेद कसे हाताळले जातात यावर संपूर्ण नातं टिकतं. गोष्ट क्रमांक 2, ती जबाबदाऱ्या स्वीकारते का. मित्रांनो, लग्न म्हणजे फक्त प्रेम नाही, लग्न म्हणजे जबाबदारी. आर्थिक जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी, भावनिक जबाबदारी आणि भविष्यातील जबाबदारी. काही लोकांना फक्त नात्यातील फायदे हवे असतात, पण जबाबदाऱ्या नको असतात. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती कठीण परिस्थितीत जबाबदारी घेईल का, की प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देईल. कारण जबाबदार व्यक्तीसोबत आयुष्य सोपं होतं, पण बेजबाबदार व्यक्तीसोबत प्रत्येक दिवस संघर्षासारखा वाटतो. गोष्ट क्रमांक 3, तिचे कुटुंब आणि नातेसंबंधाविषयी विचार कसे आहेत. मित्रांनो, आपण फक्त एका व्यक्तीशी लग्न करत नाही, तर तिच्या विचारसरणीशीही लग्न करतो. ती तिच्या कुटुंबाशी कशी वागते, वडीलधाऱ्यांचा आदर करते का, नातेसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करते का. कारण आज जशी इतरांशी वागते, उद्या ती तुमच्याशीही तशीच वागण्याची शक्यता असते. म्हणून तिच्या शब्दांपेक्षा तिचं वर्तन जास्त महत्वाचं आहे. गोष्ट क्रमांक 4, पैशाबद्दल तिची मानसिकता काय आहे. मित्रांनो, अनेक लग्नामध्ये प्रेम नसल्यामुळे समस्या निर्माण होत नाहीत, तर पैशाबद्दल मतभेद असल्यामुळे होतात. ती खर्चिक आहे का, बचतीचं महत्व समजतं का, भविष्यासाठी योजना करते का, की फक्त वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवते. याचा अर्थ श्रीमंत किंवा गरीब असणं नाही, तर आर्थिक दृष्टिकोन जुळतो का हे महत्वाचं आहे. कारण 2 व्यक्तींचे आर्थिक विचार पूर्णपणे वेगळे असतील तर भविष्यात संघर्ष होऊ शकतो. गोष्ट क्रमांक 5, ती प्रामाणिक आहे का. मित्रांनो, विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. एकदा विश्वास तुटला की नातं टिकवणं खूप कठीण होतं. म्हणून लग्नाच्या आधी हे पहा, ती सत्य बोलते का, चुका मान्य करते का, की प्रत्येक वेळी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. परिपूर्ण व्यक्ती शोधू नका, पण प्रामाणिक व्यक्ती नक्की शोधा. कारण प्रामाणिकपणा नसलेलं प्रेम जास्त काळ टिकत नाही. गोष्ट क्रमांक 6, ती तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देते का. मित्रांनो, प्रत्येक पुरुषाची काही स्वप्न असतात, काही ध्येय असतात, काही महत्वाकांक्षा असतात. प्रश्न हा नाही की ती त्या स्वप्नांशी सहमत आहे का. प्रश्न हा आहे, ती तुमच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देते का, की सतत तुम्हाला कमी लेखते. योग्य जीवनसाथी तुमचे पंख कापत नाहीत, तर तुम्हाला उंच उडण्यासाठी बळ देते. गोष्ट क्रमांक 7, तिची संवाद साधण्याची पद्धत कशी आहे. मित्रांनो, अनेक नाती प्रेमाच्या कमतरतेमुळे तुटत नाहीत, ती तुटतात कारण लोक बोलणं बंद करतात, संवाद थांबतो, गैरसमज वाढतात. म्हणून हे पहा, ती समस्या आल्यावर बोलते का, की शांत राहून अंतर निर्माण करते. कारण संवाद हा नात्याचा श्वास असतो आणि जिथे संवाद संपतो तिथं नातंही हळूहळू संपायला लागतं. गोष्ट क्रमांक 8, तिची जीवनमूल्ये तुमच्याशी जुळतात का. मित्रांनो, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण प्रेम भावना आहे, पण लग्न ही जीवनशैली आहे. जीवनाविषयी विचार, भविष्यातील योजना, मुलांबद्दलचे विचार, कुटुंबाबद्दलची भूमिका हे सगळं जुळतं का. जर मूलभूत मूल्ये वेगळी असतील
तर सुरुवातीला सर्व काही छान वाटेल, पण काळ जसा जसा पुढे जाईल तसे मतभेद वाढतील. म्हणून फक्त प्रेम पुरेसं नसतं, योग्य विचारसरणी ही तितकीच महत्वाची असते. मित्रांनो, लग्नासाठी परिपूर्ण व्यक्ती शोधू नका, कारण परिपूर्ण कोणीच नसतं. पण अशा व्यक्ती निवडा जी समजूतदार आहे, जबाबदार आहे, प्रामाणिक आहे आणि तुमच्या सोबत आयुष्य घडवण्याची तयारी ठेवते. कारण लग्न हे फक्त दोन लोकांचं मिलन नसतं, तर दोन आयुष्यांचा प्रवास असतो आणि योग्य व्यक्तीची निवड हा त्या प्रवासातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.